नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इव्हन नंबर, सम ऑफ इव्हन नंबर म्हणजे याची सम पाहणार आहोत। इव्हन नंबर हे 1 ते 100 आहेत। इव्हन म्हणजे समसंख्या, म्हणजे 2, 4, 8, त्यानंतर 0, 6, 8, 10 याची सम। तसेच 12, 14, 16, 18, 20, त्यानंतर 22। प्रत्येक आपण टेबलमधले जे इव्हन नंबर आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याची सम कशी काढायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। 22, 24, 26, 28, 30, त्यानंतर 32, 34, 36, 38, 40 अशा प्रत्येक टेबलमधले समसंख्या आपण या ठिकाणी घेतलेली आहे। आता समसंख्या घेतली, आता पहा सर्वसाधारण जो आपला फॉर्म्युला होता सम म्हणजे आपण रियल नंबर पाहिले 1 ते 10 याची टोटल किती होते 55। तर इव्हन नंबर याची 2, 4, 6, 8, 10 याची 30 होते। किती होते 30। तर 12, 14, 16, 18, 20, 80 आता याची किती होते म्हणजे 12 ते 20 ची सम 80 होते। 22, 24, 26, त्यानंतर 28, 30, 130 अलग लक्षात तुमच्या लक्षात आलं असेल। या ठिकाणी 30 नंतर 80 नंतर 130 त्यानंतर 32, 34, 36, 38, 40 आणि 180 पहा 80, 180, 30, 130 त्यानंतर पुढे 40, 44, 46, 48, 50 याची इव्हनची समसंख्या त्याची जर सम केली तर किती येते 230 अलग लक्षात याच्यात दुप्पट आहे। त्यानंतर 52, 54, 56, 58 आणि 60 याची किती 280 म्हणजे 180च्या दुप्पट म्हणजे 100 आणि ते 200। 62, 64, 66, 68, 70 याची संख्या येते 330 230च्या। 72, 74, 76, 78, 80 किती येते 380। त्यानंतर आहे 82, 84, 86, 88, 90, 400 किती आली 30 आणि 92, 94, 96, 98, 100 याची आली 390। तर या ठिकाणी कितीचा फरक आहे 60चा अलग लक्षात 30, 40, 50, 60, 70, 80 म्हणजे 60चा फरक आहे। त्यानंतर 80च्या नंतर कितीचा फरक आहे 90, 100 म्हणजे 50चा फरक आहे। 30 परत 30चा आणि 80चा म्हणजे 60चा फरक आहे। अशा पद्धतीने हे डिफरन्स आहेत। सर्वसाधारण आपण वरचे 1 ते 10 चे 55, 1 ते 20 चे 155 आणि हे झाले आपले रियल नंबर म्हणजे रॅशनल नंबर। परंतु या ठिकाणी इव्हन नंबर जर आपण पाहिले म्हणजे समसंख्यांची जर बेरीज पाहिली तर ती अशा पद्धतीने प्रत्येक टेबलमध्ये येत असते। मग त्या प्रत्येक टेबलनुसार आपल्याला वेगवेगळ्या समसंख्या ज्या आहेत त्याची विविध प्रकारे आपण बेरीज कशी काढू शकतो हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला पुढे व्हॉट इज द सम ऑफ द ऑल नंबर्स बिटवीन 1 to 10 अलग लक्षात या ठिकाणी 1 ते 10 मध्ये समसंख्या किती आहेत आणि त्यांची बेरीज किती येते हे आत्ताच आपण पाहिलं म्हणजे 30 आहे ती अलग लक्षात। 11 ते 20
सम कसे घेतलेत पहा. 11 ते 20 मध्ये सम, 11 ते 20 ची सम किती येणार 155. हे सगळे सोडलेलं आहे. 1 ते 30 ची 465, 21 ते 60 1620. हे कसं येणार तुम्हाला, तर या ठिकाणी पहिली संख्या आणि शेवटची संख्या मल्टिपल. किती संख्या आहेत या टोटल 11 ते 20 मध्ये 10 संख्या, त्याला डिवायडेड बाय कितने केलं आपण 2 ने. तर या ठिकाणी 11 आणि 20 किती झाले 31. 2 ने याला डिवाइड केलं, 2 पंचे 10 आणि 31 गुणिले 5 बरोबर किती येणार 155. अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला वापरून आपण प्रत्येक संख्या किती आहे हे सहज सोडू शकतो. त्यानंतर आपण ऑड नंबर जे आहेत अलग लक्षात 1 ते 100 पर्यंत. हा पुढचा जो आहे म्हणजे 1 3 6 7 9 याची 25 बेरीज येते. 5 समसंख्यांची बेरीज 30 येते आणि ती समच येणार. ऑड नंबरची ती विषमच येणार आणि 1 ते 10 मध्ये ती सुद्धा कशी येणार विषमच येणार. अशा पद्धतीनं आज आपण इव्हन नंबर्स पाहिले. आपण त्यानंतर ऑड नंबर्सवरती व्हिडिओ बनवू. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा आणि काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल त्याच्याबद्दलही सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.